आता याच्यात भेद आहे का? पांडुरंगानं महादेवांना दर्शन सुद्धा करू दिलं नाही, उचललं तर डोक्यावर ठेवलं. अजून तुम्ही पहा. आणि जर कोणी अभिषेक करत असाल तर पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंडी आहे महाराज. म्हणून हे दोन्ही एकच आहेत. हे दोन एकच आहेत. तो नामदेव रायाने तर स्पष्ट सांगितलं महाराज. नामदेव रायाने, आता बघा तुम्हाला मी थोडं लौकिक प्रश्न विचारतो, मला बोलत गेलं तर मला कीर्तन करता येते. बघा, महादेवाचा रंग कोणता आहे? महादेवाचा रंग कोणता आहे? निळा. निळा. आणि विष्णूचा निळा. आता तुम्हाला प्रमाण देतो, थोडं प्रमाण देतो, म्हणजे कळते माणसाला. हरिहरा भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा माझे बोलणे अवधारा. भेदन करा दोघांचा तुम्हा सांगतो सत्य वृत्तांत, पाठे तेतीचा दृष्टांत. नारायणी सेविले अमृत, म्हणून श्वेत झाला महादेव. हरी शंभूनी गिळीला हळहळा, म्हणून विष्णू झाला. आता कुठं आला मग बघा, ह्याचं थोडं विश्लेषण करून घ्या. नारायणी सेविले अमृत, म्हणून श्वेत झाला महादेव. श्वेत म्हणजे पांढरा. आम्ही म्हणतो बघा, कर्पूर गौरम करुणावतारम. कर्पूर म्हणजे पांढरा, शुभ्र आहे महादेव. महादेवानं पांढरा शुभ्र का झाले? तर नारायणाने अमृत पिल्यामुळं महादेव पांढरे झाले, आणि महादेवानं विष पिल्यामुळं नारायण निळे झाले. एवढं यांच्यामध्ये एकी आहे. मग आपण कशाला वाद करावा म्हणतो? आपल्यातच वाद आहे हो. आपणच उगाच म्हणतो हे माझा महादेव, हे माझा विष्णू. अरे तुझा बी विष्णू, तुझा बी महादेव, दोन्ही एकच आहेत महाराज. ते नरहरी महाराजचा सोनाराचा तुम्हाला दृष्टांत माहित आहे. नरहरी महाराजांच्या पंढरपुरामध्ये थोडं करून जातो महाराज. पंढरपुरामध्ये एक महा सावकार गेले आणि देवाला नवस केलं, पांडुरंगा